शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अनिकेत शेळके तुम्हा सर्वांचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. सर्व शेतकऱ्यांना माहित असेल की आपलं महाराष्ट्रातील खरीप हंगामातील एक मुख्य पीक म्हणजे की कापूस पीक. आणि महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या क्षेत्रावरती कपाशीची लागवड त्यामध्ये सगळीकडे केली जाते. अनेक शेतकरी त्यामध्ये चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन करून त्यामध्ये भरघोस उत्पन्न देखील त्यामध्ये मिळवत असतात. पण शेतकरी मित्रांनो आपण जर हल्ली अलीकडच्या काळामध्ये जर पाहिलं तर कापूस पिकावरती रस शोषणाऱ्या कीटकांचा जास्त प्रमाणावरती प्रादुर्भाव वाढलेला आपल्याला त्यामध्ये दिसत असतो. याच्यामुळे आपल्या कापूस पिकाचं जास्त नुकसान देखील होत असतं आणि झालेल्या नुकसानामुळे आपल्या कपाशीचं उत्पन्न देखील कमी येत असतं. तर ह्या रस शोषणाऱ्या कीटकांवरती जर नियंत्रण मिळवायचं म्हटलं तर अनेक शेतकरी खूप महागडे औषध आणतात, त्या औषधांची फवारणी देखील करतात, पण अनेक वेळेस त्या औषधांचा रिझल्ट सुद्धा आपल्याला येत नाही. तर कधी कधी असंही देखील होत असतं की आपण औषधांची पुढे फवारणी करतो, मागे पाऊस येतो, आलेल्या पावसामुळे जे काही असणारे औषधं वगैरे आहे ही औषधं त्यामध्ये वाहून जातात आणि केलेला खर्च हा त्यामध्ये बिनकामी त्यामध्ये ठरत असतो. पण शेतकरी मित्रांनो आता निश्चिंत राहा, यांसारखी समस्या आपल्याला त्यामध्ये बिलकुल येणार नाही. कारण खास करून आदामा इंडिया कंपनीने आपल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक नवीन आणि नाविन्यपूर्व कीटकनाशक त्यामध्ये जारी केलेलं आहे, ते म्हणजे की ट्रासिड. शेतकरी मित्रांनो ट्रासिड ह्या औषधामध्ये दोन त्यामध्ये सक्रिय घटक आहे. एक त्यामध्ये डायफेन्थुरान आहे आणि स्पिनोटॉरॉम आहे. हे दोन्ही घटक त्यामध्ये आपल्या कापूस पिकामध्ये आढळणारे जे काही रस शोषणारे कीटक वगैरे आहे याच्यावरती दीर्घकाळ नियंत्रण मिळवून देण्यासाठी त्यामध्ये काम करत असतात. ट्रासिडचा वापर प्रामुख्याने आपल्या कापूस पिकामध्ये येणारी त्यामध्ये पांढरी माशी असेल किंवा फुलकिडे असेल किंवा त्यामध्ये तुडतुडे असेल यांसारखे जे काही असणारे कीटक वगैरे आहे यांच्यावरती दीर्घकाळ नियंत्रण मिळवून देण्याचं काम त्यामध्ये ट्रासिड करत असतं. ज्यावेळेस आपण ट्रासिडची फवारणी आपल्या पिकावरती करत असतो, ही फवारणी केल्यानंतर जे काही असणारे कीटक वगैरे आहे हे ट्रासिडच्या त्यामध्ये संपर्कामध्ये येत असतात, औषधाच्या संपर्कामध्ये येत असतात आणि संपर्कामध्ये आल्यानंतर जे काही कीटक वगैरे आहे हे त्यामध्ये पॅरेलिस होता आणि त्याच्यानंतर मरण पावले जातात. अशा पद्धतीने ट्रासिड आपल्या कापूस पिकामध्ये आढळणारे जे काही रस शोषणारे कीटक वगैरे आहे त्यांच्यावरती नियंत्रण त्यामध्ये मिळवून देतं. शेतकरी मित्रांनो ट्रासिडचे एवढेच फायदे नाही तर ट्रासिडचे भरपूर फायदे आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतात. जसं की ट्रासिड आपल्या कापूस पिकामध्ये येणारे जे काही रस शोषणारे कीटक वगैरे आहे यांच्यावरती नियंत्रण मिळवून देतं. पण हे नियंत्रण त्यामध्ये दीर्घ काळासाठी त्यामध्ये मिळून देतं, म्हणजे जास्त करून आपल्या कापूस पिकामध्ये लवकरात लवकर रस शोषणाऱ्या कीटकांचा प्रादुर्भाव झालेला पहिली गोष्ट पाहायला मिळत नाही. एक दुसरा याचा फायदा असा, जर ट्रासिडची जर आपण फवारणी केलेली असेल आणि 2 ते 3 तासानंतर जर पाऊस आलेला असेल तर बिलकुल सुद्धा जे काही असणारं औषध वगैरे आहे आपलं ट्रासिड हे आपल्या कापूस पिकावरून वाहून जात नाही आणि जरी पाऊस आलेला असेल तरी सुद्धा आपल्याला रिझल्ट त्यामध्ये चांगले पाहायला मिळत असतात. तसं शेतकरी मित्रांनो ट्रासिडच्या वापरामुळे आपल्या कापूस पिकामध्ये आढळणारे जे काही मित्र कीटक वगैरे आहे हे मित्र कीटक सुद्धा पूर्णपणे सुरक्षित राहतात. मित्र कीटकांना कुठल्याही प्रकारचा धोका त्यामध्ये पोहोचला जात नाही. आणि अजून एक खास फायदा म्हणजे ट्रासिडच्या फवारणीमुळे आपल्या कापूस पिकामध्ये हरितद्रव्य जास्त प्रमाणामध्ये वाढलं जातं. असे अनेक फायदे आपल्याला ट्रासिड फवारणीची त्यामध्ये पाहायला कापूस पिकामध्ये मिळत असतात. तर आता शेतकरी मित्रांनो ट्रासिडचा वापर नेमकी कसा करायचा आणि केव्हा करायचा? ट्रासिडची शिफारस प्रामुख्याने ज्यावेळेस आपलं कापूस पीक लागवडीपासून 60 दिवसांचं होईल त्यावेळेस वापरण्याची त्यामध्ये शिफारस करण्यात आलेली आहे. याचा वापर करत असताना 1 एकरसाठी 150 ते 200 लिटर आपल्याला स्वच्छ त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये ट्रासिड आपल्याला 300 ml टाकायचं आहे, ते मिक्स करायचं आहे आणि संपूर्ण 1 एकर क्षेत्रावरती पूर्णपणे 10 फवारणी आपल्याला ट्रासिड ह्या औषधाची त्यामध्ये करायची आहे. याच्यामुळे तुम्हाला आपल्या कापूस पिकामध्ये आढळणारे जे काही रस शोषणारे कीटक वगैरे आहे याच्यावरती दीर्घकाळ नियंत्रण त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो इथून पुढे लक्षात ठेवा, जर तुमच्या कापूस पिकामध्ये रस शोषणाऱ्या कीटकांचा जास्त प्रमाणामध्ये प्रादुर्भाव वाढलेला असेल आणि जर तुम्हाला नियंत्रण मिळवायचं असेल तर ट्रासिड ह्या औषधाचा त्यामध्ये नक्की वापर करा आणि तुमच्या बाकीच्या शेतकऱ्यांना सुद्धा ट्रासिडचा वापर करायला नक्की सांगा. धन्यवाद.